आता आपल्याला हे कोट ठेवायचं आहे ना. हां, आपल्याला हे कोट ठेवायचं आहे. तर सगळ्यात अगोदर इथले सगळे पान साफ करायचा हं. आणि जे सरळ आहे, जे सरळवरती जाते त्याला ठेवायचं. बाकी सगळं कट करायचं व्यवस्थित. जास्त हे नाही ठेवायचं. खोटाला जखम पण नाही झाली हां, पाहिजे. खोडाला जखम पण नाही झाली पाहिजे. अशा पद्धतीने कट करून आणि आपल्याला ह्या शेंड्याची थोडीशी टिपिंग करून घ्यायची, म्हणजे मग खाली थोडंसं काडी मजबूत बनती आणि फुटाळे असतात. झाड त्यामध्ये झाड काय काय शेतकरी एक अशा प्रकारची चूक करतात का झाडाला असं धरतात आणि असं मारतात कटिंग केल्याने. ती पद्धत चुकीची आहे. त्याला एक 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 हेच प्रत्येक शेंडा कट केला प्रत्येक पाहिजे. शेंडा व्यवस्थित डेरेदारच झाला पाहिजे. आणि हे शेंडे कट केल्यामुळे झाड खाली फुटवे काढणारे आणि पूर्ण डफळणारे झाड. हां. आणि पुढची छाटणी आपल्याला कधी करायची आहे ती? पुढची चटणी याच्यात 8 ते 10 दिवसाला एकच काम करायचं. हे शेंडे जे निघतील ते थोडे थोडे मारायचे आणि इथं वॉटर शूट सारखा प्रकार निघतो, हे साफ करत राहायचं. ज्यावेळेस हा खोडात जाड होईल त्यावेळेस मग हे पूर्ण खोडामध्ये बदल होऊन जाईल. त्यावेळेस ते वॉटर शूटचं प्रमाण इथं कमी राहील. अशा पद्धतीने एक खोड पद्धत जर आपल्याला ठेवायची असली तर अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायची आहे. आणि 8-10 दिवसानंतर वॉटर शूट निघणार आहे. ते वॉटर शूट आपल्याला काढत जायचे खोडाचे. त्यानंतर जे पण फुटवे निघाल ते फुटव्यांचे शेंडे कट करायचे आहे, जेणेकरून झाड आपलं पूर्ण एकदम डफळणार आहे. आणि मित्रांनो, त्याचबरोबर माझ्या भावाने इंस्टाग्रामवर नवीन पेज ओपन केलं आहे, स्पेशल डाळिंबाचे. त्यावर आपल्याला व्हिडिओ बघायला भेटणार आहे. मी ते चॅनल कोलॅबोरेट करतोय, त्याला बी फॉलो करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ लाईक करा. योग्य माहिती मिळणार आहे आपल्याला एकदम डाळिंबाची.